नेमकी कशा प्रकारची आळजापूर येथे कारवाई झाली त्याविषयी काय सविस्तर माहिती? आज सोलापूर वन विभागामार्फत मौजे आळजापूर वन परिक्षेत्र कार्यालय मोहोळ अंतर्गत मौजे आळजापूर हे गाव आहे आणि या आळजापूर गावामध्ये पारधी समाजाने मागील 2 महिन्यापासून अतिक्रमण केलं होतं. त्या अतिक्रमणाची कारवाई आमचे वनसंरक्षक आदरणीय आशिष ठाकरे सर, तसेच आमचे सोलापूर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक आदरणीय कुलराज सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सर्व सोलापूर जिल्ह्याचे 2 सहाय्यक वनसंरक्षक आणि सर्व वन परिक्षेत्र अधिकारी, सर्व वनरक्षक, वनपाल, सगळे आमचे वनमजूर यांच्या ह्याच्यामध्ये पार पडली. आणि या कारवाईमध्ये मागील 2 महिन्यापासून मौजे आळजापूर यामध्ये जो रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि या रिझर्व्ह फॉरेस्टचा गट नंबर आहे 177, 178, 179, 182. याच्यामध्ये 52 हेक्टर फॉरेस्ट आहे आणि या फॉरेस्टमध्ये मागील 2 महिन्यापासून अवैधरित्या अहिल्यानगर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, या भागातून काही पारधी समाजाचे 15 ते 20 कुटुंब, जवळजवळ 30 ते 40 लोक त्या ठिकाणी येऊन अवैधरित्या वास्तव त्यांनी केला होता. आणि वास्तव करून त्या जी काही फॉरेस्ट आहे ते फॉरेस्टमधलं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. जवळजवळ 7 ते 8 हेक्टर क्षेत्र त्यांनी या मागील 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी वृक्षतोड केली असून ते वृक्षतोड करून ते अवैधरित्या विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी 2 वेळा डांबून ठेवलं त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारचा त्यांचा म्हणजे क्रूरता होती आणि त्या क्रूरतेमुळं त्या ठिकाणी त्या परिसरातील नागरिक असतील, आळजापूरचे ग्रामस्थ असतील, त्या परिसरातील पंचकृषीतल्या सर्वच लोकांना त्याचा खूप त्रास होत होता. आणि त्याच अनुषंगाने आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया मागील 2 महिन्यापासून पार पाडून त्या ठिकाणी आज त्या अतिक्रमण निष्कासनाची कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये आज पारधी समाजाचे 15 पुरुष आणि 4 महिला असं अटक करून माननीय न्यायालय करमाळा यांच्यासमोर आम्ही हजर केले होते. तर माननीय न्यायालय महोदयांनी त्यांना 15 दिवसाची न्यायालयीन कस्टडी सुनावलेली आहे आणि त्यांना आम्ही आता न्यायालय कस्टडीमध्ये दाखल करत आहोत. तरी सर, साधारणतः या ठिकाणी वास्तव्य करत असताना आपल्याला याची कधी कल्पना मिळाली होती किंवा 2 महिन्यापासून ह्या सर्वच कारवाईला एवढा उशीर झाला? कसं आहे बघा, कारवाईला उशीर झाला असं म्हणता येत नाही. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया आपल्याला ज्यावेळेस पार पाडायची असते तर आपण डायरेक्ट कुठलीही कारवाई करता येत नाही. तर त्यासाठी आम्हाला कायद्यामध्ये प्रोसिजर दिलेली आहे. त्यांना पहिली नोटीस द्यायची, 7 दिवसाचा कालावधी द्यायचा, दुसरी नोटीस द्यायची, तिसरी नोटीस द्यायची, नंतर सगळे त्यांना पुरावे सादर करण्याचा त्यांना सर्व प्रोसिजर फॉलो करावं लागते. आणि ते प्रोसिजर फॉलो करून जर ते त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही किंवा कुठले डॉक्युमेंट सादर केले नाहीत तर मात्र त्या ठिकाणी आपल्याला अतिक्रमण काढता येतं. त्यामुळे उशीर वगैरे झाला असं काही म्हणता येत नाही, कारण आम्ही खूप कमी कालावधीमध्ये ती प्रक्रिया पार पाडली आहे आणि व्यवस्थित येते. म्हणजे आज जी माननीय न्यायालयाने जे काय आदेश दिलेले आहेत तर ती सर्व प्रक्रिया पाहून, प्रोसिजर फॉलो केली का नाही ते पाहूनच आज ते आदेश दिलेले आहेत. नाहीतर न्यायालयाने सुद्धा आम्हाला आदेश दिले नसते तसे, कारण प्रोसिजर फॉलो करणं हे आपलं कर्तव्य आहे. नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार त्यांनाही आपल्याला संधी द्यावी लागते. त्यामुळं ह्या दीड महिन्याचा कालावधी केला. साधारणतः या सर्वच कारवाईमध्ये किती आपले कर्मचारी किंवा करमाळा पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी किती, म्हणजे सर्व स्टाफ किती होता? आजच्या ह्या कारवाईमध्ये आमचे सोलापूर वन विभागाचे सर्व सोलापूर जिल्ह्यातील 6 वन परिक्षेत्र अधिकारी, त्यांचा सर्व स्टाफ, जवळजवळ 70 ते 80 आमचा वन विभागाचा सर्व स्टाफ होता. तसेच करमाळा पोलीस स्टेशनचे 20 कर्मचारी, त्या ठिकाणी महिला आणि पुरुष, तसेच त्यांचे PSI साहेब असतील, APS साहेब असतील, आणि सर्वांनीच, म्हणजे या कारवाईमध्ये आमचा विभाग होतच होतं, परंतु त्याच पद्धतीची मदत आम्हाला त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने एक उत्तम प्रकारे मदत केलेली आहे, चांगली मदत केलेली आहे. आणि तसेच महसूल विभाग असेल यांनी सुद्धा मदत केलेली आहे. आणि त्यामुळं
ती कारवाई आम्ही सक्सेस करू शकलो आणि यशस्वीरित्या ती पार पाडू शकलो. पोलीस डिपार्टमेंटचंही चांगलं योगदान आहे. आदरणीय SP सर असतील, यांनी सुद्धा चांगलं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी केलेलं आहे. सर ह्या सर्व बाबींमध्ये जर पाहिलं तर हे रिझर्व्ह फॉरेस्ट आहे. या रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये अशा प्रकारे अवैध वृक्षतोड करणं हा कायद्याने गुन्हा आहे. मग या बाबतीत जसं आपण सांगितलं की आम्हाला सुद्धा सर्वच प्रोसिजर फॉलो करावी लागते, तर या बाबतीमध्ये म्हणजे कुठेतरी एक चुकीच्या पद्धतीने हे अवास्तव त्या ठिकाणी राहण्यास आलेले आहे की वृक्षतोड झालेली आहे. यामध्ये नेमकं तुम्हाला म्हणजे कागदोपत्री ह्या कायदेशीर प्रक्रियेचा नेमका विषय कसा काय? नाही, कसं आहे, कारण की रिझर्व्ह फॉरेस्ट असल्यामुळं रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे आपल्याला की त्यांनी काय सांगितलं होतं की ॲक्च्युली काय आहे, 2006चा फॉरेस्ट राईट ॲक्ट कायदा आहे. तो आहे वननिवासी आणि आदिवासी बांधव यांच्यासाठी तो महाराष्ट्र शासनाने कायदा केलेला आहे. 2006चा कायदा. तो कायद्यामध्ये काय सांगतो की त्या कायद्यामध्ये असा उल्लेख आहे की जे वननिवासी आहे, पारंपरिक वननिवासी जे आहेत, तर 3 पिढ्या जर त्या ठिकाणी राहत असतील, त्या गावातलं वास्तव्य असेल, तर त्यांना काही वन विभागातले हक्क दिले जातात, राहण्यासाठी असेल किंवा ह्याच्यासाठी असेल. तर तशा, आणि हा पारधी समाज आहे, तर त्या भावनेतून त्या लोकांनी तिथं येऊन राहण्याचं वास्तव केलं होतं की आम्ही सुद्धा आदिवासी आहोत आणि आदिवासी असल्यामुळं आम्हालाही त्या ठिकाणी अधिकार मिळेल. परंतु त्यांचं जे वास्तव्य होतं किंवा त्यांची जी कल्पना आहे ती चुकीची होती. तो जो कायदा आहे तो हा पारंपरिक वननिवासी जे मूळ बांधव आदिवासी आहेत त्यांच्यासाठी, हे आता इतर जिल्ह्यातून स्थलांतर होऊन आपल्याकडे आलेले आहेत त्या गावामध्ये. त्यामुळं त्या कायद्याचा आधार घेऊन ते त्या ठिकाणी राहत होते. त्यामुळं आपल्याला ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागली. साधारण 1 एप्रिलला आपल्याकडे आवाजा प्रोग्राम पंचायतीने आपल्याकडे तक्रार केली. तर ज्यावेळेस त्यांनी तक्रार केली त्यानंतर आपण काय कारवाई केली का आजच्या कारवाईसाठी याच्या अगोदर? याच्या आधी आम्ही 1 एप्रिलपासून 8 एप्रिलला सुद्धा सर्व वन विभागाचं सर्व कर्मचारी जे आज आले होते ते सर्व जिल्ह्यातील सर्व स्टाफ असेल, SF 2 SF असतील, सर्व सहाय्यक वन प्रक्षेत्र अधिकारी असतील आणि सर्व कर्मचारी आमचे 70-80 जे कर्मचारी असतील, पोलीस डिपार्टमेंटचे PI साहेब आहेत, माने साहेब, तहसीलदार मॅडम आहेत, हे सर्वजण मिळून आम्ही त्यांना स्वतः त्या ठिकाणी 8 एप्रिलला आम्ही त्यांना समजून सांगण्यासाठी गेलो होतो की ते रिझर्व्ह फॉरेस्ट आहे आणि तुम्हाला ह्या ठिकाणी वास्तव करता येणार नाही, तुम्ही जे काय करताय हे चुकीचं करताय, हे सांगण्यासाठी आम्ही 8 एप्रिलला एक नैसर्गिक न्याय तत्वाने किंवा आपण समजून सांगून जर ते गेले तर आम्ही सर्व अधिकारी तालुक्याचे, हे महसूल विभाग असेल, पोलीस विभागाला आणि वन विभाग, असे आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी त्यांना समजून सांगण्यासाठी गेलो होतो आणि समजून सांगण्याचा प्रयत्न बी केला होता. परंतु त्यांनी ते ऐकलं नाही आणि त्यामुळं मग आम्हाला पुढची सगळं प्रोसेस करून आजची ही कारवाई त्या ठिकाणी करणं भाग पडलं. यामध्ये साधारण किती वृक्षांची तोड झाली असेल? आता ते पंचनामा केल्यानंतर आपल्याला ते लक्षात येऊन जाईल. त्या ठिकाणी सर्व चिलर बाबळ होती आणि ते चिलर बाबळ म्हणजे आपले जे काय स्थानिक वृक्षतोड वगैरे, स्थानिक वृक्षांची काही ही झालेली नाही, परंतु चिलर बाबळ त्यांनी तोडलेली बऱ्यापैकी. परंतु ते आता ज्यावेळेस आपण पंचनामा करू किंवा ज्यावेळेस आमच्याकडे आकडे येतील त्यावेळेस आपल्याला लक्षात येऊन जाईल. मला आता अंदाजे सांगता येणार नाही किती वृक्षतोड झाले. काय आता नवीन झाड वगैरे लावण्यात आपण नाही, आपण त्या ठिकाणी नवीन प्लांटेशन घेणार आहोत. तर त्या ठिकाणी नवीन झाड आपण जे स्थानिक प्रजाती आहेत ते घेणार आहोत. सर परत एकदा आता जर यांना जर जामीन झाला तर परत एकदा यांचे आता सध्या जे काही नातेवाईक आहेत सध्या आहेत ते किंवा हे जामीन झाल्यानंतर ते परत एकदा त्या ठिकाणी वास्तव्यास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं बी म्हणजे होऊ शकतं तसंही, कारण माहीत ना आता ते शेवटी त्यांची मानसिकता कशी आहे त्याच्यावर ते सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. परंतु आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना ते अपोज करून त्यांना ऑलरेडी आता ही गोष्ट कारवाई झाली किंवा अटक झाली, जेल झाली, ह्या गोष्टी त्यांना झालेल्याच आहेत. त्याच्यावरून जर त्यांनी तो धडा घेतला आणि त्यांना ऑलरेडी त्यांच्या लक्षात आहे की हे आपल्याला इथं राहणं चुकीचं आहे, ते स्वतः म्हणतात आम्ही चुकीचं आहे, परंतु आम्हाला जागा नाही, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. परंतु जर त्यांनी तसं केलं तरीही आम्ही पुन्हा कारवाई करून त्यांना काढणारच आहोत आम्ही, कारण ते रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, तिथं आम्ही त्यांना राहून देणार नाही, कारण ते तिथले पारंपरिक वननिवासी नाहीत. आता त्यांच्यावरती कोणती कलम आहे? ते इंडियन फॉरेस्ट ॲक्ट 1927चा जो कायदा आहे त्यामध्ये कलम 26 मध्ये रिझर्व्ह फॉरेस्टची व्याख्या दिलेली आहे आणि रिझर्व्ह फॉरेस्टच्या अनुषंगाने जी काही तरतुदी आहेत त्या दिल्या आहेत. म्हणजे अवैध अपप्रवेश करणे, वृक्षांची तोड करणे, फायर म्हणजे वनवा लावणे,
आणि जमीन नांगरणे, जमीन वृक्षांची तोड करणे, हे अशा पद्धतीची कलमं आहेत आणि ती सर्व नॉन बेलेबल म्हणजे नॉन बेलेबल आहेत. आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी हे शिक्षा पण झालेली आहे आज. आता जी तोडलेली झाडं आहेत त्यातली जी लाकडं आहेत ती ज्यांनी घेतले त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे? आता आम्ही चौकशी करणार. जर ऑलरेडी एक आपण कारवाईमध्ये केलेली आहे. आम्हाला तो एक गुप्त माहितीनुसार अवैधरित्या एक टेम्पो सापडला होता आणि त्या टेम्पोवरती आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. आणि अजूनही आता चौकशीमध्ये ज्यावेळेस आमचा तपास सुरू होईल त्यावेळेस जी तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल किंवा जे कोणी सापडतील त्यांच्यावर 100% आम्ही कारवाई करणार आहोत. एक अंदाजे किती नुकसान झालं असेल? नुकसान काढून सांगावे लागेल. बघतो. समजा 4-5 झाड म्हटलं तर एकरी 200 झाड. हम्म. 20,000 झाडांची 15 एकर झाडावर त्यांनी हो 15 एकर. याची नुकसान भरपाई आता कशा प्रकारे तुम्ही करणार? आता नुकसान भरपाई म्हणजे आता आपण वृक्ष लागवडच करणार आहोत त्याच्यामध्ये. आता त्यांच्याकडून तर काय नुकसान भरपाई म्हणजे घेणं शक्यच नाही. आणि तर आपण आता त्या ठिकाणी तसं पाहिलं तर ती चिलर होते, चिलर त्यांनी काढलेले. तर आता आपण चांगली वृक्षारोपण करून त्याची नुकसान भरपाई आपण भरून काढूया. चांगलं वृक्षारोपण करून म्हणजे स्थानिक प्रजातीची. आता जे काय ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले किंवा जे त्या ठिकाणी वास्तव्यास आले होते ते नेमके कुठले आहेत काय ते लोक सर्व जामखेड तालुका आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुका आहे, पाटोदा आहे, बीड आहे, ह्या भागातीलच हे रहिवासी आहेत. म्हणजे त्यांचे आधार कार्ड आमच्याकडे आहेत तर ते त्यांचं आधार कार्डवरती तिकडलं पत्ते आहेत. तर ते तिकडून येऊन इकडं राहिलेले आहेत. याच्या पाठीमागे काय मोटर रॅकेट वगैरे आहे का? किंवा आता वृक्षतोड केली एवढी मोठी त्याची विक्री पण झाली असणारच आहे. काही रॅकेट आहे का अजून असू शकतात? नाही ॲक्च्युली कसं आहे तर हे असे जे काही भटके लोक आहेत ज्यांना जागा वगैरे नाही तर ते असेच जागा निवडतात आणि राहतात. सध्या तरी काय तसं दिसत नाही आहे रॅकेट मोठं असण्याचं. वृक्षतोड झाली त्यांनी त्यांच्या उपजीविकेसाठी वापरले असं म्हणतायत. ते म्हणजे आम्हाला काही काम नाही म्हणून ते उपजीविकेसाठी वापरलं असं म्हणतायत. पण तरी आता आमच्या तपासामध्ये आमच्या काय लक्षात येईल, आमच्या आतापर्यंत आम्ही करत होतो परंतु आता आरोपी मिळाले हे झाले त्यामुळं आम्हाला व्यवस्थित तपास करणं सोयीस्कर होईल. आणि त्यामध्ये आमच्या लक्षात मिळून जाईल की त्याच्यामध्ये काय आहे का मोठं किंवा काय वेगळं आहे का, तर ते लक्षात येऊन जाईल आमच्या. दिवसा डावळ्या मशीनच्या साह्याने झाडं तोडली त्यांनी त्याच्यावरती काही निर्बंध करता आले नसते का? नाही ॲक्च्युली कसं आहे आपण खूप प्रयत्न केले परंतु हा समाज थोडासा आक्रमक आहे. आज कारवाई करताना सुद्धा आम्हाला खूप अडथळे आले. आमच्या महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्याकडून मारहाण झालेली आहे. म्हणजे थोडे धक्काबुक्की वगैरे पुरुष कर्मचारी असतील ह्यांनाही झालेले आहे. तर एक कर्मचारी 2 कर्मचारी गेले तर 2 वेळा आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत 3 अटेम्प्ट झाले. 2 वेळा त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी अडवून प्रतिबंध केला होता. 1-1 तास 2-2 तास अडवून ठेवलं होतं. त्यामुळं थोडंसं आक्रमकपणे त्यांनी थोडंसं केल्यामुळं आम्हालाही थोडे बंधन येत होते. कारण स्टाफ कमी आहे, 3 तालुक्याला एकच अधिकारी आहेत आणि त्यामुळे थोडंसं बंधन येत होते आमच्यावर. परंतु सर्व एकत्र मिळून आम्ही अशी कारवाई त्या ठिकाणी आता केलेली आहे. या संदर्भात रिझर्व्ह फॉरेस्टच्या संदर्भात काय नागरिकांना माझी सर्वांना सोलापूर वन विभागामार्फत एकच विनंती असेल की जे काय आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही फॉरेस्ट आहे ते तुटक स्वरूपाचं फॉरेस्ट आहे, रिझर्व्ह फॉरेस्ट आहे व माळढोक पक्षी अभयारण्य आहे. आणि जे काही फॉरेस्ट आहे तर त्या फॉरेस्टमध्ये कुणीही अतिक्रमण करू नये. त्या ठिकाणी जाऊन अवैध कुठल्या दारूच्या पार्ट्या करणं किंवा गुटखा खाऊन बसणं किंवा इतर पार्ट्या करणं किंवा इतर चुकीचे प्रयोग करणं, वृक्षतोड करणं किंवा इतर गोष्टी करू नयेत एवढीच माझी सर्वांना विनंती आहे. कारण आपण पाहतो आहोत सोलापूर जिल्ह्याचं तापमान 45-46 पर्यंत गेलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपण थोडंसं काळजी घेतली तर मी सर्वांची जबाबदारी आहे. फॉरेस्ट जपणं आणि त्याची वाढ करणं हे आपल्याला भारतीय संविधानानुसार आपल्या सर्वांचं मूलभूत कर्तव्यच ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आपलं फॉरेस्ट आहे 20 ते 21% ते 33% नेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी सर्वांनीच मिळून ते वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि काय असतील कोण असे चुकीचे करत असतील लाकडतोड असेल किंवा इतर गोष्टी तरी आम्हाला कोणी भागाला अवश्य कळवावं. त्या ठिकाणी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई करू.